साताऱ्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। धरणे भरली आहेत, नद्यांना पूर आलाय, जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। साताऱ्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आणि ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा, कराड आणि पाटण तालुक्यामध्ये सतत रिमझिम आणि मुसळधार पावसाचं चित्र आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने कन्हेर, धोम, उरमोडी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परिणामी सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कोयना आणि कृष्णा नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे। काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्या सोबत जोडले। इम्तियाज, सातारामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। रेड अलर्ट काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नक्की नीलम, गेल्या 48 तासापासून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडत आहे। विशेष करून पश्चिम घाट माथ्यावर देखील हा पाऊस जोरदार पाहावयास मिळत आहे। कृष्णा त्याचबरोबर कोयना आणि उरमोडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा झालेला आहे। तर कृष्णा नदीला त्या ठिकाणी महापूर आलेला आहे। वाईचे महागणपती मंदिर देखील त्या ठिकाणी, त्या महागणपतीच्या मंदिराला देखील पुराचा त्या ठिकाणी वेढा पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर मध्ये 4950 मिलीमीटरचा असा विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पाहावयास मिळतोय। सगळे साताऱ्यातले सगळे धरणं जवळजवळ 100% भरलेली असल्याचे चित्र आता सध्या पाहावयास मिळत आहे। सातारा जिल्ह्यात विशेष करून पश्चिम भागामध्ये जे पाणी, पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहतोय आपण। पिकं देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष करून वीर धरणातून, कोयना धरणातून, उरमोडी धरणातून, कन्हेर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विसर्ग करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सातारासह महाबळेश्वर मध्ये चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस त्या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सातारा जिल्ह्याचं पूर्णतः जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। नीलम जी, कोणकोणते धरणं भरलेली आहे, कुठे पाणी साचलंय, त्या संदर्भात काय माहिती आहे? एकंदरीतच धोम धरणातून काल मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे वाई शहर परिसर लगत असणाऱ्या गावांना देखील मोठ्या प्रमाणात पुराचा फटका त्या ठिकाणी पडतोय। विशेष करून मसवे, त्याचबरोबर मरडे येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे त्या ठिकाणी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। तर काही गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला आहे। तर वीर धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे शिरवळ परिसर, त्याचबरोबर निरा ही जी त्या ठिकाणी जी शहरं आहेत, ती गावं आहेत, त्या ठिकाणी नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कृष्णा नदीतून जे संगम माहुलीच्या पाणी नदीला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर परिस्थिती पाहावयास मिळत आहे। त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांची ती समाधी देखील त्या ठिकाणी जवळजवळ पाण्याखाली गेली असल्याची त्या ठिकाणी चित्र समोर येत आहे। एकंदरीतच कृष्णा नदी, त्याचबरोबर उडमोळ आणि कोयना या नदीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर परिस्थिती पाहावयास मिळते। कोयना धरणातून कोयना नदीत 42,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यामुळे कराड, त्याचबरोबर पाटण परिसरातील, कराड परिसरातील असणारे सगळे नदीकाठची गावं ही पूर क्षेत्राच्या जवळजवळ त्या ठिकाणी धोक्या पातळीवर त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।